नमस्कार मंडळी. तर आज आम्ही उन्हातून बाहेर जाऊन आलो होतो मायालिकेन, त्यामुळे आम्हाला खूप गरमी जाणवत होती. येताना भक्तीने आईस्क्रीम मागितलं होतं, जरा बँकेचं काम होतं, आईस्क्रीम तिला दिलेलं होतं आणि आईस्क्रीम घेऊन येऊन घरी आम्ही दोघीजण आईस्क्रीम खात होतो. ऊन प्रचंड होतं त्यामुळे बाहेर काही तोंड काढावं असं वाटत नव्हतं. तर आता 4 वाजलेले आहेत, भक्तीला भूक लागलेली म्हणून भक्तीनं आज सँडविच बनवलेलं होतं. तिच्यासाठी एक, माझ्यासाठी एक असं सँडविच बनवलं. टोस्टर होता पण तो सापडला नाही म्हणून तिनं लोखंडी तव्यातच सँडविच बनवायला सुरुवात केली. सँडविच आणि गरम गरम चहा असं हे कॉम्बिनेशन होतं. आणि गरमागरम वाफाळता चहा, कितीही गरमी राहिली तरी आम्हाला चहाच लागतो. तर चहासोबत आम्ही सँडविच घेतलं आणि मायलेकी पोर्चमध्ये बसून खात होतो, का तर घरात पत्रा आहे आणि पत्र्यामुळं गरमी खूप होते, त्यामुळं पोर्चमध्ये बसून आम्ही चहा आणि सँडविच खात होतो. तर वातावरण इतकं होळी आत्ताशी सुरुवात होत आहे तरी पण वातावरण इतकं तापलं आहे की बस म्हणण्यासारखं, आणि गरमी खूप वाढायला लागलेली आहे. आणि यंदा पण पाऊस लवकर आहे म्हणतात, पण माहीत नाही. पण आत्ता तरी गरमीचा अनुभव घेऊया आपण. आणि सँडविच खूप छान झालं होतं. भक्तीला मी ते सांगत होते, भक्ती आता 2च दिवसात पार्लर जॉईन करणार, त्यामुळे ह्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला परत खायला मिळतील की नाही म्हणून मी आताच सँडविच खाऊन घेत होते. आणि मला हे काय असलं करायला वेळ भेटत नाही, पण मुली आता बनवतात आणि ते आपल्याला खायला मिळतं, म्हणून खाऊन घ्यायचं मिळेल तोपर्यंत आणि आस्वाद घेत राहायचा प्रत्येक गोष्टीचा. बाहेर पोर्चमध्ये बसल्यामुळं आम्ही चहा पाणी वगैरे सगळं आणलं होतं आणि सँडविचचा आनंद घेत होतो. तर खात होतो, आराम करत होतो, थोडासा एन्जॉय करत होतो. आणि आता झालेलं आहे आणि आपण आलेलो आहे खालच्या रूममध्ये. तर बॅक टू वर्क. आणि खालच्या रूममध्ये येऊन थोडीशी साफसफाई करत होतो आणि साफसफाई झाल्यानंतर आता बॅक टू वर्क. मशीनवरती काम आहे माझं. तर ब्लाऊज शिवायला घ्यायचा होता. 4 दिवस झाले मी मशीनकडे बघितलं नव्हतं, त्यामुळे माझं काम राहिलं होतं. तर मशीनचं काम पण डेली करावंच लागतं, त्याशिवाय पर्याय नसतो. आणि काही वेळेला काम करत करत मग तुमच्याशी हितगुज असते, काही लाईव्ह असतात, काही वेळेला व्हिडिओज असतात. माझे व्हिडिओज बघणाऱ्या लोकांना माहिती पडलं असेल की बाबा कशा प्रकारचे माझे व्हिडिओज असतात. आणि अलीकडेच मी मिनी व्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे, कारण मला व्हिडिओज बनवायला वेळ भेटत नाही. मग छोटे छोटे शॉर्ट्स घेऊन मला मिनी व्लॉग बनवायला सोपा जातो आणि व्लॉग बनवताना खूप मजा येते. आणि माझी मुलं वगैरे पण त्याच्यामध्ये येऊ शकतात, ती येतात, माझंही शूट घेतात, त्यामुळं मला ते सोपं जातं. आणि थोडंसं काम शिलाईचं पण केल्याशिवाय दिवसातलं माझं रुटीन म्हणा, डेली रुटीन ते पूर्णच होत नाही. तर अशा पद्धतीनं इथून मी आता ब्लाऊजला सुरुवात करणार आहे. 4-4:30 वाजून गेलेले आहेत आणि मग इथनं पुढं सुरुवात करायची आहे. काम तर केल्याशिवाय गिऱ्हाईकाची कामं असतात, पेंडिंगची असतात, आणि ती केल्याशिवाय तर आपल्याला पर्याय नसतो. ती वेळेत द्यावी लागतात म्हणून काम करावं लागतं, आणि काम केले नाही तर पैसे कुठून येणार, हा पण विषय आहे महत्त्वाचा. तर काम करावं लागतं. आणि अशा पद्धतीनं ब्लाऊजची शिलाई करत करत, घर बघत बघत, सांभाळत, धुलाई वगैरे, आमची लॉन्ड्री आहे, तर हे सगळं काम करत मला करावं लागतं. आणि मी बसलेली आहे ती ब्लाऊज शिवत, आणि भक्ती बसली होती तिच्या डमीसोबत हेअरस्टाईल ट्राय करत. तर तिचं काम चालू होतं आणि माझंही काम चालू होतं. कामात मग न राहिलं की आपण व्यस्त राहिलं की बाकीच्या गोष्टी डोक्यात येत नाहीत आणि त्याचं टेन्शन येत नाही. त्यामुळं व्यस्त राहा, मस्त राहा, कामात राहा. आणि असे कामं करत राहिल्यानंतर आपल्याला बाकीच्या कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही, की इथं तिथं टाईम वेस्ट होत नाही. त्यामुळं कामात राहिल्यामुळं आपलं शरीर आणि मन दोन्ही चांगलं राहतं, आणि नेहमी कामात राहिल्यामुळं आपला वेळ पण छान जातो. तर आजच्या पुरतं एवढंच. बाय, भेटूया उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय.